माझ्याकडे अशोक सहकारी साखर कारखान्यामुळे बाधित असणारे शेतकरी आले होते. ते बाधित असणारे शेतकरी आल्यानंतरच आवाज उठवणार ना. जर एखाद्या कारखान्याबद्दल कोणाची तक्रारच नाहीये, माझ्याकडे ती तक्रारच आली नाहीये, माझ्याकडे तो व्यक्तीच आला नाहीये, तर मी आवाज कसा उठवणार? मी अशोक सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आवाज उठवला त्याचं कारण म्हणजे ज्या पोरानं समोर येऊन आवाज उठवायचा प्रयत्न केला त्याला प्रचंड दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरं बोलणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला इथली सिस्टीम दाबणार. मग त्याच्या पाठीमागे उभं राहिल्यानंतर प्रचंड जनसैलाब उभा राहिला. कारखान्यावरती गेलोत. कारखान्याचे सगळे कर्मचारी, मला सांगा जर खरं असतं ते तर पळून गेले असते का? मग त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच पत्र काढली. त्याच्यानंतर उपप्रादेशिक साखर आयुक्तांनी लगेच पत्र काढलं. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला डायरेक्टली आदेश दिले की याच्यावर कारवाई करा. जर मी नसतो गेलो तर झालं असतं का? आणि मी त्याच्यानंतर प्रत्येक कारखान्याला तो इशारा दिलाय की बाबांनो सुधरा, नाहीतर टीम गब्बर सोबत गाठ आहे. आणि प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून जी मळ निघते हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकाला हानिकारक आहे. प्रत्येक आम्ही आता याच्या संदर्भात डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. काय म्हणतात ना, सहकार मंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. आणि जर तिथून बी नाही काही झालं तर त्याच्यानंतर डायरेक्टली प्रत्येक कारखान्यावरती प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून तक्रार करून डायरेक्ट कारवाई करणार. काल